आता बघूया, सतीश उर्फ खोक्या भोसलेला 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। बीड पोलिसांना हा ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। खोक्याला प्रयागराजवरून घेऊन आता बीड पोलीस जे आहेत ते राज्याकडे रवाना झालेले आहेत, बीडच्या दिशेने रवाना झालेत। खोक्याला 48 तासाच्या आत शिरूर कोर्टासमोर हजर करण्यात येईल। सतीश भोसले उर्फ खोक्या विमानाने पुण्याला येणार आहे। बीड पोलिसांचं पथक प्रयागराज इथून खोक्याला पुण्यात आणेल आणि 4:30 वाजता प्रयागराज इथून विमान पुण्याकडे निघेल। रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या विमानतळावर ते पोहोचणार आहेत, तिथून ते बीडकडे रवाना होतील। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, काय माहिती याबद्दल? सतीश भोसले उर्फ खोक्याला काल बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात अटक करण्यात आली होती। त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे तिथून ट्रान्झिट रिमांड घेणं आणि त्यांच्याकडून हस्तांतर करणं ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आज पार पडलेली आहे। बीड पोलिसांच्या ताब्यामध्ये आता खोक्या भोसलेला देण्यात आलेले आहे आणि आता बीड पोलीस त्याला विमानानं पुण्यामध्ये आणणार आणि पुण्यावरून बीडमध्ये आणणार आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस त्याच्या प्रयागराज कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं त्यानंतरचा काही ट्रान्झिट रिमांड आहे तो देखील देण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं आणून शिरूर पोलीस स्टेशन आणि शिरूर पोलीस स्टेशन मध्ये मेडिकल वगैरे केल्यानंतर पुन्हा शिरूरच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। एकूण त्याच्यावरती जर आपण बघितलं तर 2 गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले। त्याचबरोबर वन विभागाचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या अगोदर खोक्यावरती तब्बल गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे आता खोक्याच्या तडीच्या संदर्भातला देखील आदेश कालच झालेला आहे। या सगळ्या प्रकरणामुळे आता खोक्याला आल्यानंतर कशा पद्धतीनं इथं न्यायालयीन कोठडी मिळणार, पोलीस कोठडी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर एकूणच जी वन्यजीव तस्करीची जी काही टोळी आहे ती टोळी कशा पद्धतीने होती याचा देखील आता तपास समोर येणार आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।